तर हाय सगळ्यांना, चालले मी केमला. बघू आता काय होतंय काय नाही. बसले इथं सावलीला, वडाचं झाड आहे. पड्याला जे टेन्शन आहे ते उच केलंय. टेन्शन पाक तिकडे आहे. तोवर मी बसली, लय ऊन तावायला लागले. आजचा हेडो तुम्ही बघितलाच असेल. भरपूर जणांचं असं म्हणणं आहे, ताई तू जा विटभट्टीवर. तर हो, मी जाणारच आहे. ते इटभट्टीवर मी आरामशीर काम करू शकते. मी केलेलं आहे ते काम आणवीला घेऊन. कुणाचं एक नाही, कुणाचं दोन नाही. रोजचा आपला रुटीन चालूच. उठायचं, पहाट करायचं. म्हणजे 6 महिने काम असते ते. बघू आता, त्या मालकाने बोलवले या म्हणला बघायला. म्हणलं बघून पण यावा. दुधाची ते सुई होती का सगळी. म्हणून म्हणलं चला इथं बसावं म्हणलं. म्हणून बसली वडाच्या सावलीखाली. बघू शकता तुम्ही, तिकडं मालगाडी थांबली. तर आजचा हेडो बघितला असेल, तर नसेल बघितला तर बघा. भरपूर असं कमेंट आल्या, म्हणजे नाही का, कावीच्या तोंडातनं ऐकलं वाटतं एका ताईनं की दीक्षेचं लग्न झालंय. भावा बहिणीनं मी कसं करणार लग्न? एवढ्या लहान वयात एवढ्याशा पोरीचं लग्न मी कसं करणार? आणि जरी तुम्ही म्हणताल आता फुकट लग्न करतात, पोरीचा दुष्काळ आहे. फुकट करायचं म्हणलं तरी त्याला 5-20 रुपये तरी लागतात. एवढं माझ्याकडं नाहीत. मला आजचा दिवस कसा निघाला, उद्याचा कसा निघतोय ते पडलेलं असतंय. लग्न तर करायचंच आहे. पोरीची जात म्हणल्यावर लग्न करावंच लागतंय. तर दीक्षा काय हॉस्टेलला असते. मग आता दीक्षेचं शिक्षणाचं बोच, परत आणवीचं, म्हणजे बोच नाही, तो माझा अधिकार आहे. माझं कर्तव्य आहे. ते मला करावंच लागणार आहे. कर्तव्य पार आता दोन्ही साईड मी उभा आहे म्हणल्यावर, आई बी आहे बाप बी आहे म्हणल्यावर ते मला करणं भागच आहे. भरपूर जणांनी उत्तर पण दिलं. काही जणांनी मला शिव्या दिल्या, काही जण वाईट बोलली. काय म्हणजे एकच आहे, व्यक्तीच आहे, ती बाईच आहे. मला म्हणली छिन्नाल, ज्योती नाटकी, असं काहीतरी बोलली ती. तर भरपूर जणांनी तिला उत्तर पण दिलं. तर मला तिला ही सांगायचं आहे, पोरगी माझी, मी जन्म दिला. लगीन करेल नाही तर नाही करेल, तो माझा प्रश्न झाला, बरोबर. आणि जरी केलं तर तू काय पाहुणे आहेच वय? तेव्हा पाहुणे आहेस तू. कुठली कोण आहे, लागते का नाही कुणास ठाव. आणि तुला बोलवल असं तुझ्यापर्यंत यावं अशी तुझी लायकी पण नाही. तर मापात बोल. उगच नाही का कमेंट करायची, नाही का कमेंटने नाही का इज्जत खाऊन घ्यायची. तोंड खवळती माणसांचं. तुला कोणी अधिकार दिला बोलायचा होय ग फुकणे? हां, नासके बाये, सगळा नासका धंदा करून आलीस काय होय ग? मला म्हणते नासकी. तू नासकी, तुझी आखी खानदान नासकी. मागचं पुढचं नासका असेल तुझं. तुला सांगते, माझ्या नादी लागू नको, कळलं का? तू भल्या भल्यांच्या नादी लाग, पण माझ्या नादी लागू नको. नाद जिरवायला ना मला लय भारी येतं. एक तर माझं टेन्शन माझ्या डोक्यात. तू काय घेऊन देऊन पुरवती का? माझं घर चालवते. रोज एका खाली जाऊन माझं घर पुरवते काय तू होय ग? तेव्हा तुला बोलायचा अधिकार दिला. काही लोक माझे भाऊ बहिणी चांगले आहेत, ती तुला देखवं ना काय? माझ्या संग चांगले बोलतात, चांगलं माझं मार्गदर्शन करतात.
माझ्या पुरीवर माया लावत्यात आणि ते तुला बघवना ना. हा, तू बी खोल ना चॅनल, तुला खोलायचा तर खोल. बघ तुला एखादी कोणी कमेंट केली तर तुझ्या जीवाला कसं लागतंय, मग समजेल की हा बाई दुसऱ्याच्या बी जीवाला लागतंय, आपण करत होतो. हां, आता मी बोललेलं तुला लई झुंबला असेल, पण झुंबू दे, मला काहीच फरक नाही पडत. पण मला बोलली ती कुठे गेलं होय का. उठाय लावायची काय ते उचलायची जीभ लावायची टाळाला. मी काय कुणाच्या जीवावर बसून खात नाही. काही माझ्या भावा बहिणींनी मला मदत केलेली आहे, पण तेवढ्यात माझं भांडवल होत नाही 2-3 हजारात. म्हणून मी भटीवरली उचल घेणार आहे. काय माझं पैसे त्याच्यात घालणार आहे आणि पत्र्याचं सेडपे करणार आहे. तू लागले सांगायला मला. तुझ्या जीवावर खात असल्याने बोलती नाक उचलून. दिसलं नाही, रेल्वे स्टेशनला येऊन बसली मी. हो, कळलं का. एक तर दिवस असलं पडल्या तर बेकार. हां, कोण कोणाला ओळखना आणि तू लागली बोलायला. पळीभर आमटे कोण देत नाही. पळीभर आमटी दिली तर माणूस म्हणतंय तुला आज दिली ना उद्या कुठली द्यावा, आणि तू बोलतीय. अगं मला देती टेन्शन, पण माझ्या लेकरांना बी देते टेन्शन. हां, बारक्या पुरीला समजत नसलं म्हणून काय झालं, मोठीला समजत नाही वे. तू वाईट असल्या कमेंट करून आणि तीच वाचते की होय ग. हां, लाज लाजा आहे का नाही तुला. भाऊ बहिणींना सांगा माझं काय चुकतंय. तुम्हाला वाईट वाटलं असेल भरपूर, तुम्ही असं म्हणता की कमेंटकडे लक्ष देत जाऊ नको. काय करू. आता तुमच्या कमेंटा चांगल्या असते, त्या भावा बहिणीनं पोरगी वाचते, हसत वाचते. अशा कमेंट आली की पोरगीचं तोंड बारीक होतंय. मला वाईट वाटतंय. कधी मी दुखवलं नाही लेकरांना. आणि ही बया फुकटचं तोंड घेऊन आली आहे मला पारलीशी फिरवायला. आणि मी आणि दीक्षा तर लग्नच करायचं नाही म्हणतीय, माझा असला हाल बघून. मम्मी माझं लग्न झालं तर कसं ग बानूचं तू बघायची, हाल तुझं कोण खायचं. कळलं का. आणि तुम्ही तिला टेन्शन देताय. तर चला, पेशंट तर सुटली वाटतं, जाते मी पुढं स्टेशनला. बाय.